लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एसटी आगाराच्या दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात। प्रवाशांनी देवदर्शन करा लाल परी सोबत या पर्यटन योजनेचा लाभ घेण्याचा आगार व्यवस्थापक प्रताप पाटील यांचं आवाहन। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय जय गुरुदेव दत्तच्या गजरात वडूज एसटी बस आगाराच्या श्री दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे वडूज आगार सर्व कर्मचारी दत्त मंदिर कमिटी यांच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। येथील श्री दत्त मंदिर हे सुमारे 30 ते 32 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलं असून त्यावेळेपासून आज अखेर एसटी बस आगारातील राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी सक्रिय सहभाग घेत दरवर्षी एकजुटीने दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करतात। दरम्यान यावर्षी शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर सकाळी 7 ते 8 वाजता दत्तगुरूंचा अभिषेक, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिवरुद्र महिला मंडळ वडूज यांचा रुद्रपठणाचा कार्यक्रम संपन्न झाला। शिवकृपा भजनी मंडळ खरशिंगे गायिका वेदांतिका घारगे यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हरिभक्तपरायण विजय लोणीकर महाराज यांचे फुलांचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर दत्तभक्तांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली। भक्त महिलांच्या वतीने श्री दत्तगुरूंची पाळणा गीत गाण्यात आली। सायंकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचा वाटप करण्यात आला। वडूजसह परिसरातील सुमारे 5 ते 7 हजार भाविकांनी श्री दत्तगुरूंचं दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला। दरम्यान राज्य परिवहन कर्मचारी अखिल भारतीय परिवहन महामंडळाच्या विशाखापट्टणम इथं झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल कर्मचारी प्रवीण आत्माराम कचरे आणि लांब उडी स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याबद्दल कुमारी कोमल लोहार या दोघांचा आगार व्यवस्थापक प्रताप पाटील व श्री दत्त हॉस्पिटलचे संचालक दत्तभक्त डॉक्टर बीजे काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे अमित शिंदे यांचाही आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। देवदर्शन करा लाल परी सोबत या अल्पदरात असलेल्या पर्यटन योजनेचा लाभ प्रवाशांनी घेण्याचं आवाहन आगार व्यवस्थापक प्रताप पाटील यांनी केलं। यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलेश माने, वाहतूक निरीक्षक गणेश राऊत, संघटना विभागीय सचिव अजित पिसाळ, आगार सचिव नामदेव पवार, अध्यक्ष संतोष जाधव, विशाल लावंड, राहुल इनामदार, सुनील भिसे, बंटी लंगडे, तानाजी पाटोळे, रामराव मासाळ, विजय पळे, धनाजी सानप, आबा शेडगे, नाना पाटील, शशिकांत राऊत, भीमराव कांबळे, नाना भोसले, शनी मदने, अक्षय पाटोळे, प्रेम पाटोळे, प्रवीण गोडसे आदींसह वडूज व परिसरातील हजारो दत्तभक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। नमस्कार। वडूज आगाराच्या वतीनं आज दत्त जयंतीचं आयोजन करण्यात आलं। 1994 सालापासून म्हणजे आगाराच्या स्थापनेपासून दत्त जयंतीची ही परंपरा आजपर्यंत अशी चालत आहे। जवळपास 6 ते 7 हजार भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसादाचा दरवर्षी आस्वाद घेत असतात। त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या निमित्तानं ब्लड बँकेतर्फे रक्तदानाचं शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं। म्हणजे तो एक सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी म्हणून आगाराच्या वतीनंच राबवला गेला। दत्त जयंतीचा कार्यक्रम प्रामुख्याने सकाळपासून सकाळचे विविध कार्यक्रम, अभिषेक, त्यानंतर भजन, कीर्तन, फुलांचा कार्यक्रम आणि आरती, त्यानंतर जन्मकाळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने इथं पार पडला। त्यानंतर सर्व भाविकांनी या ठिकाणी भोजनाचा म्हणूया किंवा महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे। तसेच वडूज आगाराच्या मार्फत एस टी सोबत देवदर्शनासाठी आमच्यातर्फे पॅकेज टूर तयार करण्यात आलेलं आहे। त्या माध्यमातून आपण विविध जी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे त्या ठिकाणी भेट देण्याचं आयोजन केले। यामध्ये विविध सवलतींचा अंतर्भाव आहे, जसे की महिलांना 50% सवलत, तसेच ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये अर्ध्या तिकिटाची सवलत। त्याचप्रमाणे 75 वर्षापेक्षा अमृत ज्येष्ठ नागरिक या सवलतीचा सुद्धा यामध्ये लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। सरासरी 42 प्रवाशांचा जर ग्रुप झाला तर त्या ठिकाणी आम्ही जे कोणतं गाव असेल त्या ठिकाणी आपण बस सेवा उपलब्ध करून दिली।
त्यामध्ये 1 दिवसीय आहे, 2 दिवसीय आणि 3 दिवसीय असे 3 प्रकारचे पॅकेज टूर आहेत. तर हे सर्व लोकांनी प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यासाठी आमच्या आगारातील प्रतिनिधी आहेत अजित पिसाळ, प्रवीण कचरे, विशाल लावण, त्याचप्रमाणे आमच्या आगारातील विविध कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक आपल्याला पुरवले जातील. त्या क्रमांकावरती संपर्क साधून आपण आपल्या पॅकेज टूरचं बुकिंग करू शकता. त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सेवा उपलब्ध करून देऊ. मी वडोदा आगाराचा चालक 11-7-93 नितीन लंगडे. दरवर्षी 2000 साधारण 10 पासून वडोदा डेपोत आल्यापासून दत्त जयंतीचा जो उत्सव आहे तो दरवर्षीप्रमाणे 2-2 हजारानं वाढत आहे. म्हणजे अन्नदान 2-2 हजारानं वाढत आहे. आणि वडूज नगरीतील सर्व भाविक आपल्या अन्नदानासाठी मदत करत असतात. कोण तांदूळ देतं, कोण गरा देतं, कोण साखर देतं. अशा स्वरूपाने ही दत्त जयंती आणि हा बऱ्यापैकी हे समोर पाटकरांचं हॉस्पिटल आहे. बाहेरची परगावची लोकं इथं नवस करून जातात आणि नवस फेडायसुद्धा येते. म्हणजे हा नवसाचा दत्त आहे असं म्हणाय काय मला हरकत नाही. आणि आमच्या वडूज डेपोतील सर्व कर्मचारी एकजुटीने ह्या दत्त जयंतीसाठी झटतात. त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. आणि असंच आम्ही एकजुटीनं दत्त जयंती दरवर्षी अशी एक स्वरूपानं आणि एकजुटीनं करणार आहे. धन्यवाद. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.